30 ऑक्टोबराक ताजे खातीर आमी वायस चॅन्सलर हरिलाल मेनन हाजे कडेन मिटींग घेतिल्ली. तेन्ना आमी कितलेशे पॉयंट स्पेसिफिकली रिगार्डिंग रिक्रुटमेंट, एसिस्टंट प्रोफेसर, एसोसिएट प्रोफेसर, नॉन टिचिंग स्टाफ, हे सगळे रिक्रुटमेंटा जो घोळ आसा तो ताजे कडेन क्लॅरिफिकेशन मागिल्लें आनी ताणें सांगिल्लें की ही वील गेट बॅक टू अस. पूण लास्ट आता 3-4 महिने झाले, 3 महिने झाले, देर हॅज बीन नथिंग फोर्थकमिंग फ्रॉम द गोवा युनिव्हर्सिटी. वायस चॅन्सलर म्हणटा की आपूण ट्रान्सपरंट, आपूण ऑनेस्ट, पूण आमकां तरी ताजे बाबतींत दुबाव आसा. कारण अशें की जे पोस्टा खातीर मेनली, जे रिक्रुटमेंटा खातीर मेनली आमी ताजे कडेन क्वेश्चनिंग केल्लें ताका इज रिगार्डिंग द फॅकल्टी पोझिशन्स इन रिमोट सेन्सिंग अँड जिओग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टम, म्हणजे रिमोट सेन्सिंग अँड GIS. हाजी हे पोस्टा खातीर गोंयचे कॅन्डिडेटाक ज्यांनी अप्लाय केल्ले, 9 कॅन्डिडेट अप्लाय केल्ले, तांकां इंटरव्यूक आपयल्ले आनी तांकां सगळ्यांक ते सिलेक्शन पॅनलान तेन्ना अनसुटेबल म्हूण लेबल केल्ले. आनी हें कारण घेवन वायस चॅन्सलर परत इंटरव्यू घेवपाक सोदतालो by deleting the clauses of 15 years domicile and knowledge of कोंकणी. आम्ही तेन्ना ताका सांगिल्लें की तूं हो इंटरव्यू घेनाका, कारण ते अनसुटेबल म्हणजे लेबलिंग केलां, दॅट इज नॉट रायट. आमची सोर्सिसा प्रमाणे तातूंतले कमीत कमी 4 ते 5 कॅन्डिडेट सुटेबल आशिल्ले आनी फक्त 2 पोस्टा खातीर इंटरव्यू आशिल्ले. सो दॅट इट वॉज व्हेरी एविडंट की दोन्ही पोस्ट बरे गोंयकार कॅन्डिडेट, फिट गोंयकार कॅन्डिडेट, एलिजिबल गोंयकार कॅन्डिडेटांनी भरपाक जाताले. इतले आसून खंय तरी युनिव्हर्सिटीक अशें दिसतालें की भायले कॅन्डिडेट जाय आनी ताजे खातीर तांकां अनसुटेबल म्हूण लेबल केलें. ताणें इंटरव्यू तेन्ना आशिल्लो तो पोस्टपोन केलो आमी जेन्ना पॉयंट रेज केलो तेन्ना. पूण सडनली खंय तरी कितें तरी बदलना. लास्ट वीक आमकां इन्फॉर्मेशन पावलें शेनवाराक की फाल्यां आनी परां, म्हणजे ट्युजडे, फाल्यां 8 तारीख, फाल्यां 7 तारीख, 7 ते 8 तारखेक ह्या पोस्टाची इंटरव्यू घेवपाचे आसा म्हणून. सो आज आमी फोन करून अपॉइंटमेंट घेवन 2:30 वरांचेर तांकां मेळ्ळे आनी ताका विचारलें की तूं हें कशें करपाक शकता. तर ताणें व्हडलें कितें तरी आमकां एक्सप्लेनेशन दिलें. पूण इन शॉर्ट 19 कॅन्डिडेटाक ताणें आपयल्या इंटरव्यू. तातूंत गोंयकार कॅन्डिडेट आसा आनी भायलेय कॅन्डिडेट आसा. आनी अशें दिसता की ताजें इंटेंशन आसा की खंयचे तरी कारणा खातीर सम ड्युबियस रिजन दिवन भायले कॅन्डिडेट, आनी आमकां आयकूं येयला की ताजो पर्सनल एक कोण तरी कॅन्डिडेट आसा, ताका घेवपाची ही सगळी कॉन्स्पिरसी. वी हॅव मेड इट व्हेरी क्लियर टू हिम की आमचे पयलीं जे डिमांड आशिल्ले गोंयकार जर सुटेबल आसा खंयच्याय पोस्टाक, तर खंयच्याच गोंयकाराचेर अन्याय जावपाक जायना, खंयच्याच गोंयकार एलिजिबल गोंयकाराक कुशीन दवरून भायल्याक पोस्ट दिवपाक जायना. ज्या जाग्यार गोंयकार खरेंच एलिजिबल ना आनी अशी क्लियर आहा थंय एक वेगळी गोश्ट. पूण हे बाबतींत तर अजिबात जावपाक जायना कित्याक हांगा गोंयकार एलिजिबल आसा. दुसरे म्हणजे की नवी डिसिप्लीन जेन्ना सुरू करतात, ही रिमोट सेन्सिंग अँड GIS जी डिसिप्लीन आहा ती नवी डिसिप्लीन, तेन्ना हे कोर्साक रिस्पॉन्स कितें आसतलो हें कोणाक खबर नासता. सो द मेथडॉलॉजी इज की अशी डिसिप्लिनार ते नवे पोस्ट अपॉइंट करतात ती जनरली कॉन्ट्रॅक्टाचेर घेतात. कित्याक परमनंट जर कोणाकय घेतलो तर ताजो पगार आनी ताजी बाकीची पक्ष म्हळ्यार फुडलीं 30 वर्सां ते युनिव्हर्सिटीचे बर्डन, म्हणजे पब्लीक एक्सचेंजाचेर बर्डन जाता. सो नवे डिसिप्लिनार सुद्दां कॉन्ट्रॅक्टाचेर घेवप. 2-3 वर्सांनी जसो कोर्साक रिस्पॉन्स वाडटा तेन्ना मागीर परमनंट अपॉइंट करप. आनी गोवा युनिव्हर्सिटीन बाकी डिसिप्लिनां ही सेम मेथडॉलॉजी फॉलो केल्या. तर हेच हाका जो कोर्स तो स्वताचो आपलो कोर्स म्हणटा वायस चॅन्सलर, तेच कोर्साक तो रूल कित्याक फॉलो करना. हे सगळे उलोवणी जातकीर ताणें आमकां प्रॉमिस केला, एश्युरन्स दिला की फालची इंटरव्यूक आपूण कसोच परमनंट कोणा रिक्रूट करपाना. ही विल रिक्रूट for the positions on a contract basis that he has assured us.
आमी ताका इतलेंच सांगलें की तूं फाल्यां अशें म्हणनाका की आमी एडवर्टायज केल्ले ते परमनंट केल्ले आतां आमच्यान कॉन्ट्रॅक्ट घेवपा जायना. ताका क्लियर सांगला मात ती तें कितें पळय आसा टेक्निकल जी गोश्टी आसा ती तुजी जबाबदारी. ही वील हॅव टू लूक आफ्टर इट. बट ही should not in any case employ a non-Goan where a Goan is eligible and suitable and employ somebody on a permanent basis because for a new discipline contract basis employ करपा जाय. आता ताणें एश्युरन्स दिला आनी ते एश्युरन्साचेर वी हॅव टोल्ड हिम की जर हे एश्युरन्स जर फाल्यां फॉलो जाले ना जाल्यार इट वील बी म्हणजे तो फट उलयता आसतलो. आनी तो जर हे बाबतींत फट उलयता तर तो खंयचे बाबतींत खरें उलयता काय फट उलयता हो एक व्हडलो प्रश्न निर्माण जातलो. मेनली ही वील इनवायट ट्रबल इफ द मोमेंट जर आमकां दिल्या त्या एश्युरन्साचेर जर तो जर फाटी गेलो जर जायत जाल्यार वी हॅव मेड इट क्लियर दॅट की यू आर इनवायटींग ट्रबल इन युनिव्हर्सिटी. लास्ट टायम वी हॅड स्टॉर्म द युनिव्हर्सिटी वेन डीन्स मिटींग वॉज गोईंग ऑन आणि वी हॅड कंपेल्ड टू पोस्टपोन द इंटरव्यूज. पण आता ताणें इंटरव्यू घेता ते आमकां शेवटच्या क्षणाक कळ्ळें. वी मॅनेज द अपॉइंटमेंट आनी आज ताका आमी हें सांगून आयलात. मोर ओवर म्हाका दिसता की हातूंत भितर गव्हर्मेंटाचो बी तितलोच वाट आसा. गव्हर्मेंट नीड्स टू बी ब्लेम्ड इन दीस. गव्हर्मेंट उट्ट सुट्टांनी काडटा तांकां क्लॉजीस रिलॅक्सेशन करपाक परमीट करता. नॉलेज ऑफ कोंकणी आनी 15 वर्सांचो डोमिसायल. म्हळ्यार युनिव्हर्सिटी जेन्ना आनी ते म्हणटा युनिव्हर्सिटीन मागले म्हणटकीर दिवप ना न्ही. यू हॅव टू गो टू द फॅक्च्युअल पोजिशन. युनिव्हर्सिटी मे रायट फॉर एनीथिंग एंड एवरीथिंग. यू रिलॅक्स द क्लॉजीस देन गव्हर्मेंट गिव्स. अशें जावपाक शकना न्ही. शिक्षण मंत्र्यान म्हळ्यार मुख्यमंत्र्यान कॉशियस आसपाक जाय ह्या गजाली बाबतींत. युनिव्हर्सिटी जंय रिलॅक्सेशन मागता वेदर दिस इज जेन्युन वेदर हे रिक्वायर खरेंच वेदर गोंयांत अशे कॅन्डिडेट नाका म्हण फ्लिम्सी रिजन्साचेर कोणीय सांगतलो आपल्या हें जाय म्हण रिलॅक्सेशन जाय म्हण आनी उठ सूट ते दिवपाक शकना गव्हर्मेंट. So the blame lies also on the government by giving the relaxation every now and then when the university asks for this. एक जस्ट ऍड करता की हे जे प्रशांतान सांगला की गव्हर्नमेंट इझिली दिता रिलॅक्सेशन. कितली इझिली दिता हे फक्त एक्झिक्युटिव्ह काउन्सिलाचे मिनिट्स वाचल्यार कळटा. ऑनलायन ह्यो मिनिट्स आसा. ह्या पर्टिक्युलर डिसिप्लिनार रिमोट सेन्सिंग एंड GIS डिसिप्लिनार रेझोल्युशन अशें पास केलां इसीन की एक्झिक्युटिव्ह काउन्सिल रिकमेंडेड टू एडवर्टाइज द पोस्ट फॉर फॅकल्टी पोझिशन्स इन रिमोट सेन्सिंग एंड GIS एट गोवा युनिव्हर्सिटी after receiving approval from the state government for the purpose. So युनिव्हर्सिटीची EC सुद्धा इतली कॉन्फिडंट आहा की गव्हर्नमेंटाकडे अप्रुव्हल येतले. आता ECची हे फंक्शनिंग पोवच पडटले की जे हाका तुमकां अप्रुव्हल ना एडवर्टायज करपाक बाय रिलॅक्सिंग ताचे खातीर ते अप्रुव्हल येवचे पयलींच रेझोल्युशन पास करतात. which means that they have either an understanding or some sort of I don't know what is the arrangement की युनिव्हर्सिटीत कितेंय मागले जाल्यार ते गव्हर्नमेंट दितले. they are passing a resolution before receiving approval. This itself will have to be looked into. आणि म्हाका हाचे खातीर ECचेर जे बाकीचे लोक आसा थोडे अशें म्हणटा की VCची थोडी कोटेरी आहा ते कोटेरी सोडून बाकीचे जे लोक आसा ते ECचेर कित्याक बसतात कित्याक मिटींग अटेंड करतात असली रेझोल्युशन पास करपाक. This is regarding the EC. Now the main question also is of student councils. When we were in students union in the 80s, for every issue affecting the students and other youth, we used to come on the roads. आम्ही स्ट्राईक करताले, मोर्चा करताले, बंद करताले, घेराव घालताले. आता युनिव्हर्सिटी तू पळय स्टुडंट काउन्सिलाचे नाव केन्ना येता तुका? ओन्ली ड्युरिंग द इलेक्शन. वर्सांतल्यान एकदा जेन्ना इलेक्शन जाता PG काउन्सिलाचें इलेक्शन आनी युनिव्हर्सिटी स्टुडंट काउन्सिलाचें इलेक्शन त्या दोन टायमाचेर तुका स्टुडंट काउन्सिलाची कोण कॉन्टेस्ट करतात, कोण ABVP, कोण NSUI अशी नांवां येतात ती. वॉट यू आर डुईंग स्टुडंटा खातीर गोंयच्या युथा खातीर बिकॉज तांणी स्टुडंट आसून कित्याक करपाक जाय? बिकॉज तुमी आतां पोस्ट ग्रॅज्युएट करतात. फाल्यां यू वील बी एलिजिबल फॉर दीस पोस्ट. हे पोस्ट तुमकां मेळपाक जाय फाल्यां. युनिव्हर्सिटी भितर जे पोस्ट तयार जातले ते आमच्या गोंयच्या भुरग्यांक मेळपाक जाय. सो तुमचो फुडार सुगूर करपा खातीर तुमी आतां आंदोलन करपाक न्ही. वॉट यू आर डुईंग? तुमी वर्सांतल्यान एकदां इलेक्शन करतात. सो आय अपील टू ऑल दी स्टुडंट्स युनियन्स की तुमकां जर खरी गोंयच्या विद्यार्थ्यांची कळकळ आसा
गोयच्या युवकां बद्दल जर तळमळ आसत जाल्यार कितें तरी करात. जस्ट डोंट ऑक्युपाय पोझिशन्स. मिरोवपा खातीर पोझिशन न्ही. एक दीस तो सगळ्यांनी गळ्या हार घालून फोटो काडले आनी दाखयले. यू पीपल रिएक्ट ऑन समथींग हॅपनिंग इन बांगलादेश, समथींग हॅपनिंग इन अदर पार्ट्स ऑफ द कंट्री. अरे तुम्ही गोंयांत कितें जाता तेजेर केन्ना करतले? वेन यू आर गोइंग टू एक्ट. गोंयांत जे भुरग्यांचेर अन्याय जाता, युथाचेर अन्याय जाता, ताजेर तुम्ही केन्ना रिएक्ट जातले? दिस इज द क्वेश्चन. सो आय अपील टू देम, तुम्ही ह्या विशयाचेर मातशे मुखार सरात. एज रिगार्ड्स आमी ताका क्लियर कट सांगला की आमी सांगता त्या हाजे प्रमाणे जर जायना जर जायत जाल्यार आमी प्रॉब्लेम गेल्ले खेपे जसो केल्लो ताज्या व्हडलो प्रॉब्लेम ह्या खेपे करतले. आनी वी हॅव ऑल्सो अदर वेज. आमकां कोर्ट आसा, बाकीचे आसा, बट मेनी अ टायम्स आमी अशें की कोर्टा पेक्षा स्ट्रीट बॅटल इज मोर प्रिफर्ड आमचे खातीर. दॅट्स वाय वी लास्ट टायम घेर आउट द एंटायर डीन्स मिटींग. थंय वचून आमी घेराव घेतलो. सो वी फील दॅट की बेटर सेन्स वील प्रिवेल आनी द युनिव्हर्सिटी वील ज्या प्रमाणे तांणी एश्युरन्स दिला आमकां त्या प्रमाणे वायस चान्सलर आनी तांचे ऑफिस काम करतले. म्हाका एडवर्टायज बी केला ती परमनंट पोस्टा खातीर केला. आता एश्युरन्स ओवरली दिता. देयर इज नथिंग इन रिटर्न और समथिंग. नथिंग रिटर्न. सो हाउ फार दिस विल एश्युरन्स विल बी करेक्ट इन टेक्निकली? टेक्निकल प्रॉब्लेम विल अरायज. ना पळय ते आमी सांगला दॅट इज हीज लुकआउट टू. आमी तो ओनस आमचेर घेवना. इट इज हीज लुकआउट हाव ही मॅनेजीस दॅट. ताणी पळोवपाची ती गजाल. तो ही इज अ एडमिनिस्ट्रेटर. ही इज एडमिनिस्ट्रेटिंग युनिव्हर्सिटी, नॉट वी. सो इट इज हीज लुकआउट. आपूण दिल्लो तो वचन, ते वचनाक पाळो कसो दिवप, ते वचन पाळप कशें इज हीज रिस्पॉन्सिबिलिटी. ही कॅनॉट डिनाय टुमोरो दॅट की आमकां वचन दिल्लो म्हणून. ताणें आमकां एश्युअर्ड इन द कॅबिन चेंबर ऑफ वायस चान्सलर ही हॅज एश्युअर्ड अस. सो ताणें मॅनेज करपा जाय ते कशें मॅनेज करपा जाय. नवें एडवर्टिजमेंट हे करची पडली ना. ना ही कॅन डेफिनेटली अरे टुमोरो ही कॅन से दॅट की देर इज नो फिट कॅन्डिडेट, कॅन्सल दिस अँड देन एडवर्टायज अगेन फॉर अ टेम्पररी पोस्ट दी. बट जबाबदारी थंय सोंपना. हे सगळें चालू आसतना आमचो शिक्षण मंत्री कितें करता? शेवटी गोवा युनिव्हर्सिटी खंय तरी शिक्षण मंत्र्याचेर लागता. आसा काय युनिव्हर्सिटी आसा म्हूण ताका याद आसा केन्ना दुबाव आता. आमचे पयशे वता. हे सगळें जे चल्लां ते गव्हर्नमेंटा कडेन ताची लेटर वता. ते विदाउट एनी थॉट तांकां दितात की 15 वर्सां डॉमिसायल आनी कोंकणी नॉलेज तुमी रिलॅक्स करची म्हणून. हो एटिट्यूड जो आसा तोय इज क्वेश्चनेबल. शिक्षण मंत्री कितें करता? शिक्षण खातें कितें करता? आनी हो जो बोवाळ जाता ताजेर शिक्षण मंत्र्यान इंटरव्हीन जावपा जाय. वायस चॅन्सलराक पुलअप करपा जाय आनी विचारपा जाय बाबा तुमी कशें करतात? जेन्ना गोवन स्टुडंट्स एलिजिबल आसा, गोवन कॅन्डिडेट्स एलिजिबल आहा, तेन्ना तुमी भायल्याक घेता कित्याक? एज्युकेशन मिनिस्टर कॅनॉट रन अवे फ्रॉम दिस. इट डज नॉट एंड एट द वायस चॅन्सलर. दिस गव्हर्नमेंट इज रिस्पॉन्सिबल. हालींची काळ अशी कितली पोस्ट भरलात की जंय तुमकां दिसता की गोंयकारांचे अन्याय जाल्यार भायल्यांक भरला अशें, म्हणजे लास्ट एटलीस्ट 2-3 years? Actually, situation अशें आसा युनिव्हर्सिटीक आमी पळयलें की देर इज अ लॉट ऑफ अनरेस्ट among the teaching staff, especially the Goans. एक अशी थंय एक एटमॉस्फियर जालो ऑफ होपलेसनेस. आनी ते पळयतकीर आमी जेन्ना लोकां कडेन उलयले तें इतलें वायट दिसता की आमची गोंयां जी युनिव्हर्सिटी आहा ती गोंयची न्ही आसतात. गोंयकारांचे थंय कोण कांय पळयना. सो अशी परिस्थितींत शिक्षण खात्याक कांयच खबर ना किंवा बाकीचे एक्झिक्युटिव्ह कावन्सिल जे आमगेले बाकी मेंबर आहा, एमिनंट मेंबर्स आहा, तांकां कांय खबर तशें जावपाकच शकना. सो हे दीस होल इश्यू हॅज टू बी टॅकल्ड. इट इज नॉट जस्ट अ वन पोस्ट और कितले पोस्ट जाले हे न्ही. इट इज द इश्यू ऑफ हाऊ द एडमिनिस्ट्रेशन इज वर्किंग टू कीप गोवन्स आउट. अमूक जे डिपार्टमेंटाचो हेड एक अमूक स्टेटीचो आहा तो आपल्याच स्टेटीचो मनशा व्हरता. अशी कितलीशी वर्स चल्लां. आणि म्हाका एक अजाप जाता ह्या सगळ्या भितर. सी दिस इज ऑल हॅपनिंग इन पब्लीक डोमेन आसा. हे सगळे आमी प्रेस कॉन्फरन्स घेतल्यो, आमी युनिव्हर्सिटी वचून घेराव घातलो, ताजो व्हिडिओज आयला सगळे कडेन, पेपराचेर बातमी आयला. What is the role of the chancellor also has to intervene in this thing, because ultimately हे सगळे लास्ट कोण हायेस्ट बॉडी हा तुम्ही तर chancellor न्ही. तूं युनिव्हर्सिटीचे रजिस्ट्रार, वायस चान्सलर हांकां जेन्ना पळय कितें म्हणटा तेन्ना ते दुसरे तरेन थंय बी पावता न्ही तेजें लास्ट टॉकन. सो chancellor has to take a decisive role in this. He has to intervene. I request the chancellor to intervene in this, to set the thing right करपा खातीर.
सगळे जाग्यार घालपाची चॅन्सलरान इंटरव्यून जावपाची गरज आहा. डोंट अलाव फ्री हँड नो. तुजी नाका सकल सगळे जर जाता जर जायचे सगळे, द ऑनरेबल गव्हर्नर हॅज टू टेक कॉग्नायझन्स ऑफ दिस अँड ऍक्ट, गिव्ह इश्यू डायरेक्टिव्स टू द व्हाईस चान्सलर अँड अदर ऑफिसर्स ऑफ द युनिव्हर्सिटी हू आर अल्टिमेटली रिस्पॉन्सिबल फॉर यू. तुका रिपोर्ट करपाचे ताणी. सो द चान्सलर नीड्स टू ऑल्सो ऍक्ट इन दिस. जे गोवा युनिव्हर्सिटीन स्टुडंट्स विंग्स आहा पळय ते स्ट्रॉंग रोल प्ले करना म्हणटा तुमी. ऑब्वियसली ते आम्ही तुका सांगलें तांगे रोल फक्त इलेक्शन वर्सांतल्यान एकदा इलेक्शन पुरतली. ताच्या भायर आनी काय करता, कितें करता तें दाखया म्हाका. ताणी दाखोवचें ताणी दाखोवचें आमकां कितें तरी करता म्हण. ना जाल्यार ह्या विशयाचेर तरी करचें ताणी. कित्याक हांगा दिस इज नॉट अबाउट पॉलिटिक्स, पार्टी बिटी हांगा काय लागना. दिस इज अबाउट द गोवन यूथ. गोंयचे जॉब्स भायल्या वतात. आमकां तें चड कित्याक लागता, कित्याक आमच्या पक्षाचें धोरण आसा गोंय गोंयकारपण. सो दॅट्स वाय वी आर मोर इन टू दीस. हातूंत भितर गोंयकारपण गोंयकार हांकां पुराय माड्डयता ते चिड्डयता ते. दॅट्स वाय वी हॅव कम आउट ओपनली अगेन्स्ट दीस. This advertising is open for everybody now. If that is relaxation केला म्हणतात. It It has become So त्या खातीर गोंयकारांक चान्स पडपाक कमीत शक्यता, कित्याक तेजे बरे कॅन्डिडेट येवपाक शकता न्ही समाजांत. बरे आनी वाय इज इन्वर्टेड कॉमर्स. बरे इज इन्वर्टेड कॉमर्स. मेनी अ टायम्स तूं ताणी कितें म्हणटात की हे पर्टिक्युलर क्वॉलिफिकेशन ना, हाज्या व्हडली क्वॉलिफिकेशन. आमी पळयला हे व्हडली क्वॉलिफिकेशन आशिल्ली किती दिवी लायला ते. हाजे पयलीं नाशिल्ले हांगा व्हडली क्वॉलिफिकेशनाचे. खंय पावला युनिव्हर्सिटीचो स्टेटस आमच्या ओवरऑल रँकिंगा भितर. नाव यू कॅनॉट टेल मी बिकॉज दॅट रँकिंग हॅज टू बी इनक्रीज आय वॉन्ट विथ 2 डिग्रीज 3 डिग्रीज PhDs. हे आतां सांगनात तूं म्हाका. पूण रँकिंग पडत आसता सकयल. पडता न्ही तें. सो ते जाग्यार घालपा खातीर गोंयच्या विद्यार्थ्याचो गोंयच्या युवकाचो बळीचो बकर करनाका. ते निमित्त दाखोवन ते आमची रँकिंग वाडपा जाय म्हण आमकां PhD केलो जाय, हे केलं जाय म्हण गोंयच्या एलिजिबल कॅन्डिडेटाक बळीचो बकर करनाका. ही आमची मागणी आसा. आनी वी हॅव टोल्ड हिम इन एज मेनी एज वर्ड्स. आणि रँकिंग इज ओनली वन स्मॉल पार्ट ऑफ दॅट एंटायर पर्सेंटेज जे आहा ते रँकिंगाचे जे पळय मार्क्स आसा तो एक स्मॉल पर्सेंटेज इज फॅकल्टी. देर आर सो मेनी अदर Parameters. रँकिंग इज नॉट ओनली ऑन दीस पॅरामिटर्स. सो यू हॅव टू रिलॅक्स. जेन्ना गोंयच्या विद्यार्थ्यांचो इंटरेस्ट आहा पळय गोंयच्या भुरग्याचो, यू हॅव टू रिलॅक्स समथींग. नॉट एट द कॉस्ट ऑफ गोवन यूथ. असिस्टंट प्रोफेसर तांकां PhD इज कंपल्सरी न्ही. ना पळय तांगेली सगळे जे नॉर्म्स आहा पळय हाजी पळय ताणी फर्स्ट ऑफ ऑल हाजी पयलीं भुरग्याक ह्याच पोस्टा खातीर पयलीं ताणी कितें आपयलें तांकां. वाय दे कन्सिडर, वाय दे फर्स्ट ऑफ ऑल sought applications from these candidates. No, they called Why for they conducted interviews of these candidates. जर तुझी कंडिशन ते आशिल्ले जाल्यार तूं ताची इंटरव्यू कसो घेतलो. यू हॅव टेकन इंटरव्यू. यू हॅव प्रिपेर्ड अ लिस्ट तयार केलो तुवें. आनी जेन्ना तुमचे इंटरेस्ट तुमकां दिसले तुमचे भायल्या लोकांच्या इंटरेस्टाक धोको जाता, हांगचे गोंयचे भुरगे येतात तेन्ना तुमी हो दुसरो मार्क काडलो की रिलॅक्सेशन करपाचो. दिस इज क्लियर कट. आणि हाजे विरुद्ध कोण हे करना, बोवाळ करना. युनिव्हर्सिटी कितें जाला की तो करता तो हम करे सो कायदा अशी परिस्थिती जाला. नो बडी द गव्हर्नमेंट इज लिस्ट मॉडर्न. दे आर ओनली फायनान्सिंग देम. पैसे दिले की आमगे काम जाले म्हण. सो आय फील दॅट द गव्हर्नमेंट शूड टेक नोट ऑफ दिस अँड दे शूड ऍक्ट. द चान्सलर शूड टेक नोट ऑफ दिस अँड ही शूड ऍक्ट. तुम्ही एज्युकेशन मिनिस्टराक कितें एमी दिला? ना अजून पर्यंत आमी कांय बिकॉज सिंपल एवरीथिंग इज सगळे लोकांक खबर आसा. ताकाय बी कळटा. सपोज आमचो चीफ मिनिस्टर पेपर वाचता, बातमी पळयता, हे सगळे कळटली. फॉर एवरी टायम समबडी प्रशांत नायक वील गो ऑर समबडी वील गो अँड गिव्ह देम मेमोरंडम. हे अशें कशें जावपाक शकता. तूं पब्लीक दरबार घेवन लोकांचे तक्रारी आयकता. हे पब्लीक हेजेर आयला. यू हायकोर्ट टेक्स सो मोटो कॉग्नायझन्स समटायम्स. Supreme Court takes so much cognizance of certain things. तो so much घे मरे. Without any complaint, you take so much because this has appeared. आम्ही clear cut दाखवून दिले आसा with proof how they have bypass केला certain areas. So yes to act. सर गोंयांत प्रायव्हेट युनिव्हर्सिटी येवपाक हांव म्हणून बोवाळ आसा फाटीं थीम जाल्लो, ताजेर तुमी कशें पळयता? आमगे ही हास्य ते सारकी चलना. आमी एक वेळाचेर 1984 आमी ओडितला राजेश्वर राव म्हणटो PV नरसिंहरावालो पुतोणियो तो इंजिनियरिंग कॉलेज कॅपिटेशन इंजिनियरिंग कॉलेज घालपाक सोदतालो 1984 इन बिचोली इन कोलॅबोरेशन विथ देन एज्युकेशन मिनिस्टर हरीश झाटे. म्हाका खबर ना तांकां तांच्या कोणाक विचार ताची तेन्ना परिस्थिती कितें जाल्ली. एंटायर नॉट ओनली इंजिनियरिंग कॉलेज स्टुडंट्स
नॉट ओनली जीईसी स्टुडंट्स, त्यांनी एकच जीईसी इंजिनिअरिंग कॉलेज शिकला 5,000. एंटायर गोवन स्टुडंट्स केम डाऊन ऑन रोड्स. There was lathi charge, there were burns, there were morchas. Harish Sate had to resign as an education minister then. He resigned as an education minister. And the proposed college, Competition College, was scrapped. This is the story of 1983-84. So आमगे पहिले असल्या जाग्यार आम्ही किती रे, आम्ही 2 डिस्ट्रिक्ट मरे 15 लाख 16 लाख पॉप्युलेशन आमगेले. युनिव्हर्सिटी भितर वचून पळय कितली स्ट्रीमा भितर अजून वॅकन्सी आहा त्यो. There are certain streams where are so many vacant vacancies for candidates. I mean students. So you don't require हांगा 2-3 युनिव्हर्सिटी, ते 2 युनिव्हर्सिटी आपला परतो भायल्यान तूं लोकांक पळयता गरजी बाय. IIT पहिली जाग्यार घाला तुम्ही येवपाची, गव्हर्नमेंटान IIT थंय येवपाची जाग्यार घालची पहिले. Because that was sanctioned and it is functional now in Goa. They are functioning in rented premises of Goa Engineering College presently. NIT म्हणतो थोडे दीस अशी भाड्या जाग्यार रावन आता आपल्या घरा पावली कुंकळी. पण हे अजून पर्यंत भाड्या जाग्यार आहात. ते पहिली जाग्यार घाला तुम्ही. यू डोंट इन्व्हाइट अनदर युनिव्हर्सिटी. काय नाका आमकां. गोंय आसते बरें आहा. एज इट इज वी हॅव 16 लाख पॉप्युलेशन आणि 80 लाख टुरिस्ट येता हांगा. 4 times higher than 5 times higher than our population. सो आनी कित्याक जाय ते आमकां. इन्फ्रास्ट्रक्चराचेर, आमच्या उदकाचेर, आमच्या लायटीचेर इतलो परिणाम आमकां कित्याक जाय. असं त्यात सांबाळ्या बरी करी आनी. ओके, थँक्यू. थँक्यू.